सुंदर मनामध्ये भरली. नाही काही नाही काही नाही काही नाही. काय झालं? बाजू बाजू. काही नाही ते पडलं. ते पाय लागला असेल त्याचा तर पडलं. थँक्यू बरं का. आणि सॉरी काम टाकून या त्या. ठेवते. आणि बस पाहिलं. बस लेकरा बस. सावकाश सावकाश सावकाश. मी धरते हळू. नाही राहू दे. नको नको रे लेकरा दुखल. हा पाणी ना पाणी देते. घे गपगुमान पडून राहा. आराम कर. गोळा आला पायात. आहे झोपून राहा आणि आराम कर. गोळा आलाय पायात. ते कायला न्यू राहिली. आहे आहे गो. आओ तुम्ही इकडे या बघू आधी. हो काय झालं? चिरंजीव बरे आहेत ना? हा तो बरा आहे म्हणूनच टेन्शन येऊ लागलंय मला. म्हणजे आधी तुम्ही इकडे या मग बोलू आपण. हा हा आलो आलो. हा कसं वाटतंय आता? बरं आहे डॉक्टर. मला घरी कधी सोडा. एवढी काय घाई आहे? आधी पूर्ण बरा तर हो. नाही मला खरंच बरं वाटतंय डॉक्टर. ठीक आहे आज आपण ठरवूया ते. डॉक्टर मला खरंच घरी जायचंय. हो मला माहित आहे. मी खरंच बरं आहे. मी चालू शकतो पळू शकतो. हवं तर नाचून दाखवतो मी तुम्हाला. मला खरंच घरी जाऊ द्या. मला कळत नाही मला बरं वाटतंय पण इथं कायला डांबून ठेवलं मला. ठीक आहे आज मी बोलतो तुमच्या आईवडिलांशी. त्यानंतर आपण डिस्चार्ज बाबत निर्णय घेऊया. ओके काळजी घ्या. मला काय खबर आहे अभ्या? डार्लिंगची अजून पण हॉस्पिटल मध्येच आहे. शेट मला नाही वाटत आता तो हिम्मत करील शर्यतीत उतरण्याची आणि तुम्हाला नडण्याची. आणि केली बी नाही बाईक. कारण त्याला पण माहिती ना भाऊ आपल्याला जो नाडला तो आयुष्यभर रडला. व्यायाम करता येईना मला इथं. एरवी व्यायाम नाही झाला तर चिडचिड होती माझी. माहिती ना तुला. व्यायाम केल्यावर नाही होत का? तू टोमने मार नको ते. बरं मुद्दा काय आहे? मला नाही राहायचं इथं. ते डॉक्टर सांगतील. हे पाय मी बरा झालोय माझं मला कळतं. तू डॉक्टर आहे का? तू साथ देणार हाय का नाही मला? ह्याच्यात काय साथ द्यायची ते डॉक्टर ठरवणार ना. व्यायाम करता येत नाही मला. ते पळता येत नाही का लेग वर्कआउट करता येत नाही. थोडा व्यायाम करायचा प्रयत्न केला ते टेबल पडलं तर आले सगळे धावत. कसं करणार मी व्यायाम? शरीर एवढी तोंडावर आली इथं. तुला आणि दादाला यासाठी मदत मागू राहिलो आम्ही. अभ्या 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 शांत हो. अभ्या शांत व्हा. नाही होणार मी शांत. मला इथनं बाहेर काढा बस. मी करतो तुला नंतर. बर बर बर. काय झालं? अरे बरं झालोय मी. 1000 वेळा सांगतो डॉक्टरना. काय इथं डांबून ठेवलंय मला. म्हणजे अरे मी चालू शकतो पळू शकतो नाचून दाखवू का तुला? एवढूच नाही राहिले काय कळ ना मला. काही दिवस अजून राहिलो नाही तर खरंच आजारी पडन दादा. तू डॉक्टरांशी बोलून मला काढीत ना बाहेर. हा सगळं येतं आपल्याला पण आपण कसं ठरवणार ना? बघून ठरवणार. अरे माझं मला कळतंय ना मी बरा होतोय बरा आहे.
4-5 दिवस झाले सूर्य नाही पाहिला मी इथं. एक दिवस व्यायाम हुकला तर किती चिडचिड करत होती तुला माहिती आहे ना दादा. आणि 4-5 दिवस असंच चाललंय. अरे शरीर तोंडावर आले, कसं करणार आहे मी सगळं? होईल अभ्या, होईल, सगळं होईल बाबा. हायपर नको हो, त्यानं सगळं बिघडेल. आता आई आप्पांना बोलणारे डॉक्टरांशी तुझ्या डिस्चार्ज बद्दलच. त्यामुळे जरा शांत हो. शांत आहेच मी. डिस्चार्ज भेटला पाहिजे मला लवकरात लवकर, बस. आलो मी. काय अभ्या डिस्चार्ज मागतोय? हा ना, काही चिडचिड करून राहिला अगं तू. मला नाही वाटत इथं राहिला आता तू. म्हणजे? त्याला बाहेर पडायचं इथून. पण दादा डॉक्टर सांगतील तेव्हाच ना. बघू आता डॉक्टर काय म्हणते. दादा डॉक्टरांनी याला डिस्चार्ज दिला तर काय तो येईल का घरी? म्हणजे ते ढाल घेतल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणला होता ना तो. मग डिस्चार्ज मिळवाया काय काय करणार हा? म्हणजे डॉक्टर म्हणले की तो बरा आहे, काळजी करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे तो चालू शकतोय, पण धावता नाही यायचं त्याला. जखम वल्ली आहे ना त्याची, सुकलेली नाही अजून. आणि डॉक्टर असं बी म्हणले की बा घरी जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकणार असाल तरच डिस्चार्ज देणार. डिस्चार्ज? हा ना. अबे काय करू राहिला तू? जाण्याची तयारी. कुठं? घरी. कोणाच्या? विक्याच्या. असं नको करू ना रे अभ्या, आपण काय वाटल. म्हणजे तू घरी चल आपले. डाल घेतल्याशिवाय कसं येणार मी? त्याला काय होतं? बोललो ते बोललो दादा, डाल घेतल्याशिवाय घरी येणार नाही मी. ए राजा, एवढा हट्टीपणा करू नको रे तू. ठरलंय ना आपलं. नाही अभ्या, वेळ फिरली आता. वेळ फिरली म्हणून शब्द नाही फिरवत मी दादा. तर ढाल घेईन तेव्हाच घरी. ए आई आप्पा बी का नाही आले अजून? आलो बघून मी. डिस्चार्ज देतो म्हणले. आता हिथं हे बाहेर गेल्यावर काय होणार आहे? म्हणजे अहो म्हणजे डोसक्यात खूळ हायच की शर्यतीचं. अहो पण काही येड लागलं काय? अशा अवस्थेत कसे जातील ते? काही बी का ऐकतात का ते कोणाचं? हा, तुम्ही एवढं शर्यतीत भाग घेऊ नको म्हणले तरी. नाही ते काय, नावच नोंदवलं नसतं ना तर इथं यायची येळच आली नसती. त्याचं टाळकं ठिकाणावर हाय कुठं पण. आदिष्ट आहे होय एक नंबरचे ते. हा? एखादी गोष्ट मनात घेतली का तेच, पुढचा विचार नाही, मागचा विचार नाही, काय नाही. मी येड्यावानी करू लागलाय हो. अहो जखम वल्ली आहे त्याची तरी मी व्यायाम करू लागला. काय बोलायचं आता? अहो त्यांनी ऐकलंय का आज पोतूरपणाचं? स्वतःच्या मनातच करीत राहणार नेहमी. हा ना हो. आता हिथं असं आहे, घरी गेल्यावर कसं व्हावं मग? म्हणजे अहो म्हणजे घरात काय आपण 24 तास पाळत ठेवणार आहोत का त्याच्यावर? इथं कसं आहे, डॉक्टर आहे म्हणल्यावर त्यांचा धाक आहे ना, म्हणून खोलीत पडू नये तो. मला नाही वाटत ऐकेल कोणाचं. म्हणजे शर्यतीपायी भंगलंय पोरग. आता शर्यतीत पळल तेव्हा जीव थंड होईल त्याचा. उगा ताण नुसता. विकाकडे जाणार आहे तो. बापरे. आणाल ते. आपण लय वाईट वाटेल बघ. अर्थात. आणि ऐकणार बी नाही तो. मग आता काही नाही. डॉक्टर काय म्हणताय बघू ते. आई आप्पा गेलेत तिकडं, बघ तुम्ही जाऊन. बर, पण कळवा मला काय ते. हा सांग तुम्ही तू. बर.